नमस्कार मित्रांनो, पारू 27 ऑगस्ट भागामध्ये प्रीतमला प्रियाची खूप आठवण येत असते. तो प्रिया मॅडम, तुम्ही का सोडून गेल्या मला? मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आता बघा, यापुढे मी पार्टी दारू सगळं चालू करणार. सिक्युरिटी गप्पा मारत असते तेवढ्यात प्रिया भिंतीवर चढते. तिने अंगावर पांघरून घेतलेलं असतं. ती आतमध्ये उडी मारते. त्याचा आवाज सिक्युरिटीला जातो आणि ते ओरडायला लागतात, चोर चोर चोर. मोहन उठायला लागतो. दामिनी म्हणते, मोहन तू नाही जायचं, चोर आलेत. मोहन म्हणतो, दामिनी मला बघू दे. ती म्हणती, नाही, तू बाहेर गेला आणि चोर खिडकीतून आले तर माझे सगळे दागिने चोरून नेतील. मोहन म्हणतो, दामिनी वेड्यासारखं करू नको. पण दामिनी काही ऐकत नाही. शेवटी तो म्हणतो, दामिनी चल. तिचा हात पकडतो आणि खेचत घेऊन जातो. आता सगळे चोर चोर ऐकतात आणि बाहेर येतात. आले म्हणते, सिक्युरिटी काय गोंधळ चाललाय? ते म्हणतात, मॅडम कुणीतरी होतं पण कुणीच दिसत नाही आहे. आईला म्हणते, असं कसं? तुम्ही काय झोपा काढतात का? लक्ष नाही देता येत? आदित्य म्हणतो, तुम्हाला कोणी दिसलं का? ते म्हणतात, नाही, पण कसला तरी आवाज आला. आम्हाला वाटतं कुणीच नाही आहे. श्रीकांत म्हणतो, आईल्या अगं आला असेल कसला तरी आवाज, चल झोपायला. सगळे जायला लागतात. तेवढ्यात पारू येत असते आणि तिला कुणीतरी पांघरून घेतलेलं दिसतं. आता पारू जोरात ओरडते, पण आईल्याने सगळे गेलेले असतात. फक्त आदित्य असतो. तो विचारतो, पारू काय झालं? आता प्रिया हळूच तोंड दाखवते. पारूला काय बोलावं हेच कळत नाही. आदित्य पुन्हा विचारतो, पारू अगं तुला काही दिसलं का? कुणी आहे का तिकडे? पारू म्हणते, नाही आदित्य सर, पाल होती, पळाली. आदित्य म्हणतो, ठीक आहे, काळजी घे. पारू जायचं नाटक करते. आदित्य पण निघून जातो. पारू पुन्हा मागे येते आणि म्हणते, प्रिया मॅडम अहो काय करताय तुम्ही? आणि आतमध्ये कुठून आलात? प्रिया म्हणते, पारू मी भिंतीवरून उडी मारून आले. पारू म्हणते, प्रिया मॅडम हे बरं वाटतं का? अहो असं बंगल्यात येणं चुकीचं आहे. प्रिया म्हणते, पारू काय करू ग? मला प्रीतम सरांची खूप आठवण येत होती आणि मला सारखं वाटायचं ते कसले तरी संकटात आहे. आता ती प्रीतमबद्दल एवढं काही बोलत असते की पारूला आठवतं प्रीतमचं बोलणं. पारू तिचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे, तू बघ, तुला नक्कीच कळेल. पारू म्हणते, प्रिया मॅडम अहो काय करताय तुम्ही? प्रिया म्हणते, पारू मी उद्या गावाकडे जाणार. जाण्याच्या पहिले प्रीतम सरांना एकदा भेटायचे, प्लीज पारू. आता पारूला प्रियाची खूप कीव येते. ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही चला माझ्या मागं. प्रीतमला प्रियाची खूप आठवण येत असते. तो प्रिया मॅडम का गेले मला सोडून? तो आता मागे बघतो तर प्रिया उभी असते. तो झालं, आता मला भास व्हायला लागले. मी आता कसं सांगू तुम्हाला? अहो मला दारू प्यायचीच नव्हती, त्या मिहीरनी पाजली. आणि तुम्हाला माहिती आहे का ती दिशा कशी आहे? मी सगळ्यांना सांगण्याचा किती प्रयत्न करतो पण माझ्यावर कुणी विश्वासच ठेवत नाही. अरे यार, मी सगळ्यांना कसं पटवून देऊ? प्रिया मॅडम तुम्ही एकट्याच होत्या. मी मनातलं तुमच्याशी बोलायचो, पण तुम्हाला पण माझी काही किंमत नाही. तेवढ्यात पारू येते. प्रीतम म्हणतो, आता पारूचा पण भास व्हायला लागला का? पारू म्हणते, प्रीतम सर मी खरंच आले. प्रीतम म्हणतो, काय तू खरी म्हटल्यावर प्रिया मॅडम पण खऱ्या आहेत? म्हणजे मला भास नाही होते. त्याला एवढा आनंद होतो तो प्रिया मॅडम आणि मिठी मारायला लागतो. प्रिया म्हणते, प्रीतम सर. पारू बाजूला बघायला लागते. प्रीतम म्हणतो, सॉरी, पण अहो तुम्ही आत कशा आल्या? प्रिया म्हणते, तुमच्यावरच्या प्रेमामुळे. प्रीतम सर माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रीतम म्हणतो, अहो हेच सांगण्याचा मी किती दिवसाचा प्रयत्न करतो. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रिया म्हणते, नाही या, मला असं नाही प्रपोज करायचं, नीट करा. आता प्रीतम खाली बसतो आणि प्रियाला प्रपोज करतो. ती म्हणती, ड्रिंक्स करणार? तो म्हणतो, अजिबात नाही. ती म्हणती, सिगारेट? तो म्हणतो, सोडली. तेवढ्यात आदित्य म्हणतो, आता आई आणि मला पण सोड. आता सगळेच घाबरतात आणि आदित्यकडे बघायला लागतात. पण आदित्य मात्र खूप रागात असतो. पारू म्हणते, आदित्य सर. तो म्हणतो, तू गप ग, अजिबात मध्ये बोलायचं नाही. काय ग पारू, मागाशी मी तुला विचारलं होतं ना, पण तू गोंधळली. तेव्हाच मला संशय आला. तू नक्कीच काहीतरी लपवते. काय रे प्रीतम, तुला लाज नाही वाटत असं वागायला? प्रीतम म्हणतो, दादा माझं ऐकून तर घे. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं. आदित्य म्हणतो, आणि दिशाचं काय? आणि आईने दिशाला तुझ्यासाठी निवडलं. तुला आईबद्दल काहीच वाटत नाही? प्रिया म्हणते, आदित्य सर तुम्हीच विचार करा ना, प्रेम हे ठरवून होतं का? अहो आमच्यात पण प्रेम कधी झालं ते कळालंच नाही. पण आदित्य तिला काहीच बोलत नाही
आणि म्हणतो प्रीतू तू एकदाच सांग तू दिशेशी लग्न करणार की नाही. पारू म्हणते आदित्य सर प्रीतम सर काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. आदित्य म्हणतो तू गप ग. आता प्रीतम रागात म्हणतो ए दादा तिला काही बोलायचं नाही. तुला जे काय बोलायचं ना ते मला बोलायचं. आणि ऐक पारू हे आमच्या दोघा भावांचं बोलणं आहे. ह्यामध्ये तू काहीच बोलू नको. मी बघतो. आदित्य म्हणतो काय बघतोस तू. एक लक्षात ठेव तुला लग्न दिशाशीच करावं लागेल. प्रीतम म्हणतो जमणार नाही. मी प्रियाशी लग्न करणार. आदित्य म्हणतो ठीक आहे एकाची निवड कर. प्रिया की हे घर. ह्या घरात राहायचं असेल तर प्रियाला हाताला धरायचं आणि बाहेर काढून द्यायचं. आणि प्रियाशी प्रेम करायचं असेल तर हे घर सोडायचं. प्रीतम म्हणतो दादा मला वाटलं होतं मोठा भाऊ म्हणून तू मला समजावून घेशील पण नाही. तुझ्या समजून घ्यायची ताकदच नाही आहे. तू डोळ्यावर ना पट्टी बांधली आहे. ठीक आहे राह या घरात एकटाच. तो प्रियाचा हात पकडून म्हणतो प्रिया मॅडम चला. पारू म्हणते आदित्य सर प्रीतम सरांना अडवा. ते घर सोडून चाललेत. पण आदित्यला खूप रडायला येतं पण तो काय प्रीतमला अडवत नाही. आणि म्हणतो आई मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. तर तुम्हाला काय वाटतं हे आई प्रकरण आदित्यचं जरा जास्तच झालं का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.